नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय म्हणजे न्यायाधीशांच्या नियुक्त्या, नेमणुका, त्यांचे सत्कार आणि त्यांचे सेंड ऑफ या कार्यक्रमांच्या नियोजनाबद्दल, आयोजनाबद्दल आणि त्याच्या चांगल्या उपयोगाबद्दल, फायद्यांबद्दल आणि तोट्यांबद्दलसुद्धा मोकळेपणे संवाद साधणार आहोत. मी एकटाच या विषयावर बोलतो आहे असं नाही, अनेकांनी या विषयासंदर्भात लेखसुद्धा लिहिलेले आहेत, ते प्रत्यक्ष बोललेले आहेत. आणि म्हणून न्यायाधीशांची नियुक्ती झाली की जे समारंभांचं आयोजन होते त्या संदर्भात फायदे आणि तोटे अशा स्वरूपात आपण नक्कीच विचार केला पाहिजे. बरेचदा सामान्य वकील असतात, जे आपल्या कामात असणारे वकील असतात, ज्यांना कशाचं घेणं देणं नसते, आपल्या कोर्टातल्या केसेस चालवायच्या आणि आपल्या ऑफिशियल काम करायचं, लोकांशी जनसंपर्क ठेवायचा असे लोक असतात, किंवा समाजातले अनेक लोक जे पक्षकार म्हणून न्यायालयात जात असतात, ते सगळेजणं बघत असतात हे समारंभ होत असताना, मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं आयोजन होत असताना, पण कोणी काही बोलत नाही. पण अशाच सगळ्या विषयांवर आपण बोललं पाहिजे, कारण की न्यायव्यवस्था आपली सगळ्यांची म्हणजे लोकांची आहे, लोकांसाठी आहे. इथे काम करणारे जे घटक आहेत ते न्यायाधीश आहेत, वकील आहेत, जे पक्षकारांना न्याय मिळावा म्हणून मदत करणारे घटक आहेत. त्यांचं न्यायालय नाही आहे, न्यायालय हे लोकांचंच आहे. मग न्यायालयामध्ये होणाऱ्या सगळ्या घडामोडींबद्दल आपण बोललं पाहिजे, विचार केला पाहिजे. हा एक प्रामाणिक उद्देश या विषय घेण्यामागे आहे. न्यायाधीशांची नियुक्ती झाली की जे स्वागत समारंभ होतात त्याचे काही अत्यंत महत्त्वाचे फायदे आहेत, किंवा त्याची एक चांगली बाजू आहे, ती आपण जरूर लक्षात घेतली पाहिजे. आणि ती चांगली बाजू अशी आहे की न्यायाधीशांची वकिलांशी ओळख होते. परस्पर ओळख झाल्यामुळे एक स्वागतार्ह अशा स्वरूपाचं वेलकमिंग ॲटमॉस्फिअर तयार होते, मैत्रीपूर्ण वातावरण तयार होते. एकमेकांबद्दल न्यायाधीश आणि वकिलांमध्ये सहकार्याची आणि आदराची भावनासुद्धा निर्माण होण्याची मदत अशा स्वागत समारंभांमधून होते. न्यायाधीश म्हणून आलेले व्यक्ती कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्यांनी काय कर्तृत्व केलेलं आहे, त्यांचं काम काय आहे, या सगळ्या संदर्भातसुद्धा माहिती आपल्याला होत असते. यापूर्वी जेव्हा सत्कार समारंभ खूप मोठ्या प्रमाणात व्हायचे नाहीत त्यावेळेस ऑल इंडिया रिपोर्टर जे केस लॉजचे मॅगझिन्स छापायचे, AIRचे रिपोर्ट छापायचे, त्याच्यामध्ये पहिले 3-4 पानं न्यायाधीशांचा परिचय असलेले, त्यांचा फोटो आणि परिचय असं द्यायचे. त्याच्यातून वकिलांना माहिती मिळायची की कोण न्यायाधीश आहेत, कुठून बदलीहून आलेले आहेत, त्यांचं कार्य काय आहे. आणि माहितीचा स्रोत जसा आता वाढत चाललेला आहे तसं वेगवेगळ्या पद्धतीची माहिती वेगवेगळ्या प्रकारे मिळत असते. पण न्यायाधीश आणि वकिलांचा संवाद होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, जे सत्कार समारंभांच्या कार्यक्रमामधून होत असते. त्यानंतर एक न्यायिक अनुभवासाठी म्हणजे आपण म्हणू की जे वकील असतात, अनेक वर्ष वकिली करतात, त्यांच्यामधूनच काही जणं न्यायाधीश होत असतात. मग एका वेगळ्या पद्धतीने त्यांना आता काम करायचं आहे. ते बारमधून बेंचकडे आलेले आहेत. मग बेंचच्या दृष्टिकोनातून त्यांना काम करण्यासाठी, त्या न्यायालयीन कामकाजासाठी शुभेच्छा देणं हा सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचा उद्देश असतो. कारण की वकिलांच्या फ्रॅटर्निटीमधून एक जण प्रवेश करतो जो न्यायाधीश होत असतो. तर वकिलांचे जे प्रश्न आहेत, वकिलांच्या समस्या आहेत, वकिलांच्या काही अडचणी आहेत केसेस चालवताना, त्या माहीत असलेला व्यक्ती न्यायाधीश होत असतो आणि त्याला शुभेच्छा देणं हे अत्यंत महत्त्वाचं सकारात्मक काम आहे असं मला वाटते. त्यानंतर काही सिनियर मेंबर्स असतात बारचे, म्हणजे सिनियर वकील असतात, अत्यंत अनुभवी वकील असतात. ते अशा वेळेस सत्कार समारंभाच्या वेळेस न्यायाधीशांना त्यांच्याकडून वकिलांच्या अपेक्षा काय आहे हे अत्यंत मनमोकळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. हे या कार्यक्रमाचं एक महत्त्वाचं फलित नेहमीच असते की परस्पर आदर वाढवत असताना तुमच्याकडून न्यायाधीश म्हणून आमच्या वकिलांच्या काय अपेक्षा आहे हे अत्यंत उत्तम पद्धतीने काही लोक सांगत असतात. आणि तीसुद्धा एक महत्त्वाची बाब आहे असं मला वाटते. सिनियर वकील अत्यंत फेअर पद्धतीने, एफिशियंट पद्धतीने हे मांडतात की तुम्ही या अपेक्षा पूर्ण करा. त्यातून अनेक वकिलांना, जे वकील बोलू शकत नाही, जे नवीन वकील आहेत, जे आपलं म्हणणं आर्टिक्युलेट पद्धतीने सांगू शकत नाहीत, त्यांना अशा समारंभांचा नक्कीच फायदा होतो की त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे अशी जाणीव न्यायाधीशांना बरेच वेळा सत्कार समारंभांमधून करून दिली जाते.
त्यामुळे हा सुद्धा एक चांगला भाग आहे. न्यायालयांची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी दोन खांबी स्वरूपाची आहे. हे सुद्धा सत्कार समारंभांच्या अनेक कार्यक्रमांमधून पुढे येते की ते दोन खांबी जे एक सपोर्ट आहेत न्यायालयाची प्रतिष्ठा आणि सभ्यता जपण्याचे, त्याच्यामध्ये एक खांब आहे तो न्यायाधीश आहे आणि दुसरा खांब हा वकील आहे. त्यामुळे त्या दोघांनी मिळून न्यायालयीन कामकाजाची सभ्यता, सुसंस्कृतता आणि संस्कृती किंवा प्रतिष्ठा जपायची आहे याची जाणीवसुद्धा अनेकदा काही सिनियर वकील खूपच उत्तम प्रकारे करून देत असतात. एक सत्काराचा व्यावसायिक पायंडा खूप वर्षांपासून आहे. म्हणजे आत्तापासूनच नाही, ब्रिटिश काळापासून न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली की त्यांचं वेलकम करणं, त्यांचं स्वागत करणं ही एक मोठी परंपरा आहे. आपण ब्रिटिश ज्युडिशियल सिस्टीमच तसं पाहिलं तर स्वीकारलेली आहे. त्यामुळे त्याच्यातूनच ही एक सभ्य परंपरा म्हणून आपण स्वीकारली. पण या सगळ्या गोष्टींचे काही चुकीचे मापदंडसुद्धा तयार होण्याकडे कल वाढत गेलेला आहे असं आपल्याला दिसते. सत्काराच्या समारंभातून एक भव्यता, खर्चिकता, त्यानंतर व्यक्तिगत महत्त्वाकांक्षांनी भारलेले काही लोक जे न्यायाधीशांची जवळीक साधायचे अशा आशेने या कार्यक्रमाचं आयोजन करतात. त्यांनी बरेचदा सर्वसामान्य तटस्थता जी पाळली पाहिजे त्याचे नॉर्म्स तोडलेले आहेत असं आपल्या लक्षात येते. त्यामुळे मग या सत्कार समारंभांचा एक दुसरा भाग, दुसरी बाजू आपल्या लक्षात येते की एक रिस्क आपण तयार करतो, धोका तयार करतो एक वकिलांसाठी किंवा वकिली व्यवसायासाठी सुद्धा, की कदाचित तो आपोआपसुद्धा तयार होतो की बारचे काही सदस्य हे न्यायाधीशांसोबत या सत्कार समारंभापासून जवळीक साधण्याची सुरुवात करतात. ते सख्य निर्माण करतात, तशी संधी ते शोधत राहतात, तशी संधी तयार करतात. अनेकदा आजकाल फोटो काढण्यामधून सुद्धा न्यायालयांबद्दल आपली फार जवळीक आहे न्यायाधीशांशी असं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तसे फोटो सोशल मीडियावर पण प्रसारित होतात. त्यातून इतर वकिलांच्यापेक्षा हे वकील फार चांगले आहेत, हे वकील फार श्रेष्ठ आहेत अशी भावना काही लोकांची तयार होते आणि व्यावसायिक उन्नतीसाठी सुद्धा त्याचा वापर करण्याकडे कल वाढलेला आहे. मी म्हणत नाही, अनेक ठिकाणी अशा संदर्भातले आर्टिकल्स प्रसिद्ध झालेले आहेत आणि ते सगळे आर्टिकल्स माझ्याजवळ आहेत, ते मी घेऊन बसलेलो आहे. त्यातून काही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर मी मांडतो आहे. त्यानंतर एक एथिकल कन्सर्नचा भाग असतो, तो म्हणजे की न्यायाधीशांनी आपली डिटॅचमेंट ठेवली पाहिजे. सोशल समारंभामध्ये हजर व्हायला नको, उपस्थित राहायला नको, कोणाचे गिफ्ट स्वीकारायला नको, असे तर नियम आहेतच. मग त्या नियमांना हरताळ फासण्याचं काम बरेचदा होते आणि याच्यातून न्यायव्यवस्थेचा, न्यायाधीशांचा इंडिपेंडन्स, त्याला आपण स्वायत्तता म्हणू किंवा स्वातंत्र्य, हे नष्ट होण्याची प्रक्रियासुद्धा सुरू झाल्याचे अनेक उदाहरणं या काही लेखांमध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर यंगर जनरेशनमधले जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांना थोडंसं डिसॲडव्हान्टेज फील तयार होते त्यांच्यामध्ये, कारण ते बघतात की काही विशिष्टच वकील हे न्यायाधीशांची जवळीक साधून त्यांच्या आपण फार जवळच्या तसं दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि बार काउन्सिलचे काही सदस्यसुद्धा तशी वागणूक करताना आपल्याला दिसतात. त्यामुळे या कार्यक्रमांमध्ये जो वेळ जातो त्याच्यामुळे कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ नये अशी सुद्धा चिंता काही जणांनी व्यक्त केलेली आहे. आता हे नैतिकतेचे मापदंड न तोडता या कार्यक्रमांचं म्हणजे वेलकमिंग किंवा सेंड ऑफचे कार्यक्रम, जे न्यायाधीशांच्या स्वागताचे समारंभ, यांचं साध्या पद्धतीने आयोजन झालं पाहिजे असं मात्र अनेकांचं म्हणणं आहे. परंतु त्याच्यावर लॅविश पद्धतीचा खर्च व्हायला नको. जे व्यावसायिक प्रतिष्ठा आणि सभ्यतेचे नॉर्म्स आपण ठरवलेले आहे ते नॉर्म्स कुठेतरी पायदळी तुडवले जातात की काय अशी सुद्धा भीती अनेकांनी आपल्या लिखाणातून व्यक्त केलेली आहे. न्यायालयाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं असलं पाहिजे. स्वायत्तता न्यायव्यवस्थेची सगळ्यात जास्त महत्त्वाची म्हणजे पॅरामाऊंट इम्पॉर्टन्स हे त्या इंडिपेंडन्सला असलं पाहिजे असं सुद्धा स्पष्ट मत अनेक जणं मांडताना आता दिसतात. कारण की न्यायव्यवस्थेची ताकद कशात आहे? ती पब्लिक ट्रस्टमध्ये आहे की लोकांचा विश्वास या व्यवस्थेवर जोपर्यंत आहे तोपर्यंत या व्यवस्थेचं महत्त्व राहील. त्यामुळे ती ताकद कायम राहिली पाहिजे. ती ताकद नष्ट करण्याचा प्रयत्न जर अशा दिखाऊ स्वरूपाच्या भव्य दिव्य खूप पैसा खर्च करून केलेल्या कार्यक्रमांमधून होत असेल तर ते आपण नाकारलं पाहिजे, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे, त्याच्यामध्ये बदल आणि परिवर्तन घडवलं पाहिजे. आता ही वकिलांची जबाबदारी आहे
वकिलांनी हे समजून घेतलं पाहिजे. काही न्यायाधीशसुद्धा असे आहेत की जे सांगतात, प्रत्यक्ष ते स्वतःच्या तोंडाने सांगतात की आम्हाला असे भव्य दिव्य कार्यक्रम नको, साध्या पद्धतीने सत्कार करायचा असेल तर तुम्हाला वेलकमच करायचं आणि तुम्ही साध्या पद्धतीने करा आणि ते अगदी कमी वेळामध्ये करा, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे अनेक न्यायाधीशांतर्फे. असे अनेक उच्च दर्जाचे न्यायाधीश सध्या भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे काही वकिलांना जरी असं वाटत असेल की आपण फार जवळीक साधू या कार्यक्रमांमधून, तर एक लक्षात घेतलं पाहिजे की अनेक न्यायाधीश हे सुद्धा ओळखतात की हे जवळीक करणारे, लांगुलचालन करण्याचा प्रयत्न करणारे हे जे लोक आहेत ते सुमार दर्जाचे बरेचदा असतात आणि त्यामुळे न्यायाधीशसुद्धा अत्यंत हुशारीने त्यांना दूर ठेवतात. पण तोपर्यंत काही फोटो काढलेले असतात, तोपर्यंत काही व्हिडिओ निघालेले असतात आणि त्याच्या आधारे हे न्यायाधीशांशी जवळीक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आता याच्याबद्दल खर्चाच्या तरतुदी ज्या होतात त्या कुठून होतात? खर्चात निधीची आवश्यकता भासत असते कार्यक्रमांना, त्याची काय म्हणू आपण, त्याची व्यवस्था कोण करतात? तर बरेचदा बार काउन्सिल हे खर्च करतात किंवा काही जण स्वतःहून हा खर्च करतात. माझं असं स्पष्ट मत आहे की ज्या न्यायाधीशांची सत्कार मोठ्या प्रमाणात होत असतील त्यांनी तेव्हाच्या तेव्हा भर सभेमध्ये स्टेजवरून या खर्चावर आक्षेप घेतले पाहिजे. त्याच्याशिवाय वकिलांची प्रवृत्ती बदलणार नाही. काही वकिलांमध्ये ही प्रवृत्ती निर्माण झालेली आहे की आपल्या पैशाचा वापर करून ते सत्कार समारंभ आयोजित करायचे, पुष्पगुच्छ द्यायचे. म्हणजे खर्च कशावर होतो? हॉलवर होतो, साऊंड सिस्टीमवर होतो, कॅटरिंगवर होतो, पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ, त्यानंतर लॉजिस्टिक जे काही प्रवास खर्च आणि राहण्याची व्यवस्था अनेकांची करतात, पाण्याच्या बॉटल्स प्रोव्हाइड करतात, ते मोमेंटो म्हणजे स्मृतिचिन्ह तयार करतात, त्याच्यावर प्रचंड खर्च होतो. या खर्चाला कुठेतरी फाटा देता आला पाहिजे. सत्कार हा साधे पद्धतीने आणि साधेपणाने झाला पाहिजे. अशा प्रकारची मागणी करणारे न्यायाधीश काही जण आहेत आणि त्यांची संख्या वाढत जाणार आहे, कारण की प्रत्येकच जण आता सजगतेने या सगळ्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींचा विचार करायला लागलेला आहे. एक लेख मी वाचला आत्ता, तो खूप महत्त्वाचा आहे. फायनान्शियल रिव्ह्यू म्हणून आलेला आहे आणि हिअरसे असं त्याचं टायटल आहे आणि त्यांनी सांगितलं आहे द फेडरल कोर्ट फायनली कम्स क्लीन ऑन लॅविश वर्क फंक्शन्स, असं टायटल त्यांनी दिलेलं आहे. कारण की या आर्टिकलमध्ये पहिल्यांदा मी असं पाहिलं की ऑस्ट्रेलियन ज्युडिशियल सिस्टीममध्ये अशा न्यायाधीशांच्या सत्कार समारंभांवर आणि सेंड ऑफवर होणाऱ्या खर्चाच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत की मग ऑडिट प्रत्येक कामाचं दिलं पाहिजे, की तुम्ही न्यायाधीशांचा सत्कार केला ना, मग त्याचं ऑडिट जाहीर केलं पाहिजे. बरेचदा त्याच कार्यक्रमात ते ऑडिट जाहीर केलं पाहिजे. खर्च काय झाला, कोणी केला, हे सगळं माहिती जाहीर केली पाहिजे. अशी पारदर्शकता आणा अशी सुद्धा मागणी लोकांनी केलेली आहे. म्हणजे फेडरल कोर्ट ऑस्ट्रेलियामधलं जे आहे त्याच्या सत्कार समारंभांचा खर्च यांनी लिहिलेला आहे माणसाने याच्यामध्ये. त्यांचं नाव आहे मॅक्झिम. त्यांनी हे लिहिलेलं आहे आणि त्यांनी प्रोफेसर आहेत, ते सर्व्हिस रिपोर्टर प्रोफेसर असे आहेत. त्यांनी सांगितलं की 1,45,00,000 रुपयांपेक्षा जास्त खर्च 1.5-2 वर्षामध्ये या न्यायाधीशांच्या सत्कार समारंभांवर आणि सेंड ऑफवर झालेला आहे. हा खर्च अवास्तव आहे असं अनेकांनी सांगितलेलं आहे. फेडरल कोर्ट चे जे डेव्हिड शुब्रिज म्हणून आहेत न्यायाधीश, सिनेटर आहेत, त्यांनी विचारलं फेडरल कोर्टला, एक प्रश्न त्यांनी विचारला की ज्युडिशियल इव्हेंट्सवर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही पैसा कसा खर्च करू शकता? म्हणजे तुम्ही बघा की ऑस्ट्रेलियातल्या एका सिनेटरनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला आणि ज्युडिशियल इव्हेंट्सवर तुम्ही का खर्च करता असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला. हे लोकशाहीचं परिपक्वतेचं लक्षण आहे. त्यानंतर ग्रीन्स चे सिनेटर यांनीसुद्धा हा प्रश्न विचारला. तर हे प्रश्न विचारणारे आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत, पण त्यांना मग वाईट समजलं जाते. आक्षेप घेणारे जे आहेत ते जणू काही चुकीचेच आहेत असं समजलं जाते. माझं स्पष्ट मत आहे की जे आक्षेप घेतात आणि चांगल्या उद्देशासाठी बोलतात त्यांचं स्वागत करण्याची पद्धत आपण खरं तर सुरू केली पाहिजे. त्यांचं वेलकम केलं पाहिजे, त्यांना एन्करेजमेंट केली पाहिजे, त्यांना आपण एक निर्भयता दिली पाहिजे. त्यांना भीतीच्या दडपणाखाली टाकणं हे चुकीचं आहे, कारण की ते पारदर्शकतेची मागणी करतात, ते लोकशाहीसाठी काम करत असतात, ते समजून घेतलं पाहिजे. एक चीफ जस्टिस होते, फॉर्मर फेडरल कोर्ट चीफ जस्टिस जेम्स अलॉप म्हणून ऑस्ट्रेलियाचे. त्यांनी असं ठरवलं की नॅशनल फेअरवेल टूर करायचा स्वतःचा आणि त्यासाठी 5 राज्य त्यांनी ऑस्ट्रेलियामधले फिरायचं ठरवलं. त्या
फिरण्याचा म्हणजे या नॅशनल फेअरवेल टूरचा खर्च जेम्स अलॉप यांचा 22,38,000 रुपये आला असं या लेखामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठेतरी त्यांनी एक ट्रान्सपरन्सी तरी निदान ठेवलेली आहे की ते पैसे किती कशावर खर्च होतात त्याच्याबद्दलचा हिशोब ठेवला पाहिजे. आपण जोपर्यंत अशा पद्धतीने ऑडिटिंग करणं शिकत नाही, त्या ऑडिटिंगमध्ये ट्रान्सपरन्सी आणत नाही, प्रामाणिकतेने आपण हिशोब आणि जमा खर्च लिहून ठेवत नाही, तोपर्यंत आपल्या लक्षात कसं येणार की आपण महत्त्वाच्या विषयांवर पैसे खर्च करायचे सोडून आपण काहीतरी भलत्याच विषयावर पैसे खर्च करतो आहे का. फेडरल कोर्टचे जज एक आहेत क्वीन्सलँडचे जस्टिस थॉमस यांनी सगळ्यात कमी खर्च केला अशी नोंद याच्यामध्ये आहे आणि त्यांनी केवळ 29,205 रुपये एवढा खर्च केला, एवढा खर्च होऊ दिला त्यांच्या सत्कार समारंभावर. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑस्ट्रेलियन नॅशनल ऑडिट ऑफिस यांनी कोर्टाच्या कामाच्या संदर्भात न्यायालयाचे कान उपटले तेव्हा ही सगळी माहिती जाहीर केलेली आहे. आपल्या इथे अशी एक व्यवस्था पाहिजे जे न्यायालयांना सुद्धा सांगू शकतील की तुम्ही जो काही खर्च करताय त्या खर्चाच्या काही मर्यादा आहेत. मी सत्कार समारंभांच्या कार्यक्रमाबद्दल आता केवळ बोलत नाही, इतर खर्च जे होतात त्याच्याबद्दल सुद्धा बोलतो आहे. म्हणजे आता कोणाला देवदर्शनाला जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. प्रत्येकाला आपला धर्म, आपली धर्माची उपासना, आपली प्रार्थना हे सगळं करण्याचा हक्क आहे. परंतु मग ते सरकारी खर्चातून जायचं की आपण आपलं जायचं याबद्दलचा तो विचार झाला पाहिजे जो परदेशामध्ये व्हायला लागलेला आहे, हे मी आपल्यासमोर सांगतो आहे. त्यामुळे सत्कार समारंभ हे अत्यंत चांगले आहेत. याच्यामध्ये या पूर्ण चार्टमध्ये न्यू साऊथ वेल्स, त्यानंतर वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड, नंतर व्हिक्टोरिया, तस्मानिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया एवढ्या सगळ्यांची चार्टमध्ये खर्चाची माहिती सगळी दिलेली आहे जी न्यायव्यवस्थेमध्ये झालेल्या खर्चाबद्दल आहे. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की नैतिकतेचे मापदंड ठरवताना आपण न्यायाधीशांचे सत्कार हे चांगलेच आहेत, त्याची एक मोठी परंपरा आहे. परंतु न्यायाधीशांच्या सत्काराचा वापर, सत्कार समारंभांचा वापर हा जर कोणी आपल्या स्वतःच्या स्वार्थप्रेरित हेतूने करत असेल, स्वार्थ साधण्यासाठी करत असेल तर त्या लोकांचे चेहरे तर तुमच्या समोर येतात. आपण त्यांना बघतो नेहमी, त्यांना आपण ओळखलं पाहिजे. आपण हे त्यांना नकार दिला पाहिजे करताना. त्यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही न्यायाधीशांसोबत बसलाय म्हणजे तुम्ही हुशार नाहीत, ते न्यायाधीश हुशार आहेत, ते चांगले आहेत, ते त्यांच्या बुद्धिमत्तेद्वारे त्या पदावर जाऊन आरूढ झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा सत्कार झाला ही चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांच्या सत्काराच्या निमित्त काही जण जर अशा प्रसिद्धीच्या फांद्यांवर जाऊन बसत असतील आणि केवळ आपण निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून तिथे वावरत असतील आणि तो मोठेपणा दाखवत असतील तर तो त्यांचा मोठेपणा नाही, तो आपल्या सगळ्यांचा मोठेपणा असला पाहिजे. या साध्या भावनेतून ते वावरतात का हा प्रश्न आहे. त्यांनी साध्या भावनेतूनच वावरलं पाहिजे. त्यामुळे न्यायाधीशांच्या सत्कार समारंभामध्ये पुढे पुढे करणारे, समोर राहून स्वतःचा चेहरा त्याला आपण म्हणू शायनिंग पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न करणारे जे लोक आहेत त्या स्वार्थी लोकांचे चेहरे आपल्याला ओळखता आले पाहिजे. आणि आपण आता ठरवलं पाहिजे की सत्कार समारंभ आता कमीत कमी पैशात साध्यात साध्या पद्धतीने झाले पाहिजे. त्या सगळ्यांचं स्वागत आपण केलं पाहिजे जे साधेपणाबद्दल बोलतात, कारण की साधेपणामध्येच सौंदर्य आहे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.